बुलेटिनमध्ये आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत सव्वा तास बैठक। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित होते। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत प्रस्ताव, सूत्रांची माहिती। तर अजितदादांच्या खात्याबाबतही फडणवीसांना प्रस्ताव, सूत्रांची माहिती। अजितदादांच्या खात्याबाबत लवकरात लवकर निर्णय करायचा आहे असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं। प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादीबाबतही लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। अजितदादांच्या निधनानंतर लगेच राजकीय चर्चा करणं हे अमानुष, सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर चर्चा करणं योग्य। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तर मला आनंदच, राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार। आज किंवा उद्या पवार कुटुंब एकत्रित निर्णय घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शरद पवार अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं असं मला वाटतं, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील। अजितदादा असतानाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू झाली होती, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। तर शरद पवार आमचा विचार करतील, झिरवाळांकडून पवारांना आवाहन। अजितदादांनंतर उपमुख्यमंत्री लगेच कोण होणार याची चर्चा करणं म्हणजे पत्ते आणि डाव खेळण्यासारखं, राष्ट्रवादी आणि इतर कुणीही चर्चा करणं अमानुष, राऊतांचं वक्तव्य। दोन्ही पक्ष एकत्र यावे अशी पहिली भूमिका होती, जयंत पाटलांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बऱ्याच बैठका झाल्या, पालिका निवडणुकांनंतर निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, जयंत पाटलांची माहिती। काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बैठका सुरू होत्या। जिल्हा परिषदेनंतर अजितदादा निर्णय घेणार होते, शशिकांत शिंदेंची माहिती। तर दोन्ही राष्ट्रवादींबाबत पवार कुटुंबानं एकत्रित निर्णय घ्यावेत, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माझी दादांसोबत चर्चा झाली होती, उमेश पाटलांची माहिती। मात्र अजित पवार एकत्र येण्याबाबत काही म्हणाले नाहीत, उमेश पाटलांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। झेडपी निवडणुकीनंतर अजितदादांचा राष्ट्रवादी विलीनीकरणाचा विचार होता, सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया। तर दादांनंतर वहिनीशिवाय दुसरा पर्याय नाही, सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व करावं, सुनील टिंगरे यांचं वक्तव्य। काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बैठका सुरू होत्या, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादींबाबत पवार कुटुंबानं एकत्रित निर्णय घ्यावेत, शशिकांत शिंदे यांची मागणी। राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता, अजित पवारांच्या निधनामुळे अर्थसंकल्प फडणवीस मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात अर्थसंकल्पाबाबत बैठक घेतली होती। सलग 2 तास झालेल्या बैठकीत राज्याचा महसूल वाढवण्यासाठी सर्व विभागांना टार्गेट वाढवलं होतं। यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत अजितदादांकडून आधीपासून तयारी सुरू होती। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू, सीआयडी चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश। अजित पवारांच्या विमान अपघाताचा AAIB कडून तपास सुरू। विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतल्यानंतर सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स आणि ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्याचा तपास केला जाणार। अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही, नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक। विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर। बारामती विमानतळावर रडार ATC नव्हतं अशी माहिती, DGCA याला जबाबदार आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर अपघातानंतर चौकशी होते, पुढे काय होतं, DGCAनं जबाबदारी घ्यावी, राऊतांचं वक्तव्य।
पुण्यात अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार थांबवला। उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा किंवा रोड शो घेतले जाणार नाहीत। उमेदवारांनी घरोघरी जाऊन पत्रक वाटून निवडणूक लढवावी असे आदेश। पिंपरीमध्ये अजित पवारांच्या स्मरणार्थ अजित सृष्टी उभारणार, भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासनाला सूचना। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांची बारामतीतील सांत्वनपर भेट घेतली। बारामतीमधील गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली। मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील अजित पवारांचं दालन आज शांत। नेहमी कार्यकर्ते, अधिकारी आणि नागरिकांनी गजबजलेल्या कार्यालयात आज शुकशुकाट। निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख। लाडकी बहीण योजनेमुळे अनेक राज्य कर्जात तर लोकप्रिय योजनांमुळे महसुली तूट वाढत असल्याचा अहवाल, तसंच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचाही अहवाल। प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार। 2025-26 साठी निधी वितरणासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी। बांधकामं, वाहन खरेदी आणि इतर प्रशासकीय खर्चावर निर्बंध। दरवर्षी दिलेल्या बजेटमधील खर्च पूर्ण होत नसल्यानं सरकारकडून खर्च कमी करण्याचा निर्णय। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिसफायर। सलामी देण्यासाठी बंदूक लोड करताना मिसफायर। गृहमंत्री अमित शहा आणि अनेक मोठे नेते असताना दुर्घटना टळली। भाजपने अजितदादांवरील 70,000 कोटींचे आरोप सिद्ध केले नाहीत। अजितदादांवर फडणवीस आणि मोदी यांनी सगळ्यांनी आरोप केले। राऊतांची टीका, तर राजकारण करण्यासाठी राऊतांनी निवडलेली वेळ म्हणजे गिधाडी वृत्ती, नवनाथ वन यांचा निशाणा। लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळमध्ये काल दिवसभर बाजारपेठा बंद। गावकऱ्यांनी शोकसभा घेऊन अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। अकोला महानगरपालिकेत भाजप सत्ता स्थापन करणार। आज झालेल्या विशेष बैठकीत शारदा खेडेकर यांची निवड। महापौरपदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा पराभव। केडीएमसी महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट। सचिव कार्यालयातून शिवसेनेसह मनसेनं महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती। शिवसेनेनं 7 अर्ज तर मनसेनं 1 अर्ज घेतल्याची माहिती। आरक्षणानुसार शिवसेनेकडे 2 तर मनसेकडे 1 उमेदवार। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मतभिन्नता। महापालिकांमध्ये कुणी कोणत्या समित्या घ्याव्यात म्हणून एकमत नाही। महापौर पदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या, संजय राऊतांचा आरोप। भाजपची ऑफर धुडकावून ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढणार। विजय नाईक यांची माहिती। विजय नाईक हे भाजपचे बंडखोर उमेदवार, तर राणेंचे कट्टर समर्थक मनीष दळवी यांची अखेरच्या क्षणाला माघार। नाशिक महापालिकेत सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा भाजपला प्रस्ताव। मनपा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवली होती। शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून प्रस्ताव। जळगाव महापालिका निवडणुकीत 321 पैकी 167 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त। निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण 321 उमेदवारांपैकी 167 उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात अपयश। काही नेत्यांच्या अहंकारामुळे काँग्रेसमध्ये वाद। जोरगेवारांची टीका। आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, सगळीकडे दिसावं यासाठी सगळं सुरू आहे। किशोर जोरगेवार यांचा वडेट्टीवारांवर निशाणा। नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात 2 फेब्रुवारीला भाजपची गटनोंदणी। चंद्रशेखर शेट्टी यांची गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। चंद्रशेखर शेट्टी पहिल्यांदाच नगरसेवक झाले असून तरुण नेतृत्वाकडे पक्ष संधी देण्याचीही शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय बोरस्तेंची नियुक्ती। एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर अजय बोरस्तेंची नियुक्ती। गटनेता निवडीसाठी आज शिंदेंच्या शिवसेनेकडून गटनोंदणी होण्याची शक्यता। संभाजीनगरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी 10 फेब्रुवारीला निवड होणार। पीठासीन अधिकाऱ्यांसमोर नगरसेवक हात उंचावून महापौरांची निवड करणार। भाजपकडून इच्छुक उमेदवारांची महापौर पदासाठी मुंबईपर्यंत फिल्डिंग।
पुणे महापालिकेची महापौर निवडणूक 9 फेब्रुवारीला होणार। स्थायी सदस्य नियुक्तीचाही याच दिवशी होणार। भाजपकडे बहुमत असल्याने महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार का, याकडे लक्ष। रायगडच्या म्हसळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक अपात्र। राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश करून पक्षादेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका। गोगावलेंनी घोडेबाजार केल्याची तटकरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून कुणबी प्रमाणपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित राहू नयेत म्हणून कार्यवाहीला गती द्या। विखे पाटलांचे आरक्षण उपसमितीच्या बैठकीत निर्देश। गाव पातळीवर जाऊन शासकीय यंत्रणेने सक्रिय प्रयत्न करण्याचेही आदेश। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराला पुन्हा सुरुवात। अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत ठाकरेंच्या उमेदवारांचा प्रचार सुरू। प्रचारासाठी धाराशिवच्या वडगावमध्ये नितीन बानगुडे पाटलांची सभा। पुण्यातील दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात अपडेट। दीप्ती चौधरींच्या आत्महत्येच्या आधीच्या घटनेचा घराबाहेरील सीसीटीव्ही समोर। दीप्ती चौधरींना पती उचलून गाडीत नेतानाचा सीसीटीव्ही समोर। सासरच्या जाचाला कंटाळून दीप्ती चौधरींनी आत्महत्या केली होती। नंदुरबारच्या प्रकाशा गावात प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध। सिमेंट प्रकल्पाला मंजुरी दिल्यास जनआंदोलन उभं करण्याचा ग्रामस्थांचा इशारा। सिमेंट प्रकल्प आल्यास शेतजमिनीतील मोठा फटका बसण्याचीही शक्यता। बुलढाण्यातील खामगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात संताप। मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या मनमानी कारभाराविरोधात एमआयएमचे शहराध्यक्ष मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ यांचं लोटांगण आंदोलन। नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप। छत्तीसगड सीमेलगत भागातील माओवाद्यांचा स्मारक पोलिसांनी नष्ट केला। गडचिरोलीतील लाहेरीपासून 18 किलोमीटर अंतरावर माओवाद्यांनी एक मोठं स्मारक उभारलं होतं। नक्षलवाद विरोधी पथक गडचिरोली पोलिसांनी आग लावून स्मारक नष्ट केलंय। यवतमाळमध्ये कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान 6 महिने लांबणीवर जाणार। जानेवारी 2026 पासून डिसेंबर 2026 पर्यंतच्या काळात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश। जळगावच्या शिरसोली गावात ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी तलाठी उपस्थित नसताना ग्रामसभा घेतल्याने आक्रमक। शासकीय जागेवर असलेलं घर नावावर करून देण्याचे पैसे घेतल्याचं सांगत ग्रामसेवकावर संताप।